6 ऑगस्ट 1945 रोजी सकाळी सुमारे 7 वाजता जपानी सैन्याला त्यांच्या रडारवर दक्षिणेकडे हालचाल आढळली. सुरुवातीला रडारवरील कर्मचारी गोंधळले, पण थोड्या वेळाने त्यांच्या लक्षात आले की एक अमेरिकन लढाऊ विमान हिरोशिमाच्या दिशेने येत आहे. जपानी सैन्याने सर्व रेडिओ कार्यक्रम बंद केले आणि सर्वत्र धोक्याचे सायरन वाजवले. जर जपान्यांना वाटलं असतं तर ते आपली काही विमाने पाठवून ते अमेरिकन विमान थांबवू शकले असते. तथापि 1945 पर्यंत दुसऱ्या महायुद्धामुळे जपानची आर्थिक परिस्थिती खालावली होती. त्यांची इतकी दुरवस्था झाली होती की विमान चालवण्यासाठी त्यात पेट्रोल देखील नव्हते. एक अमेरिकन लढाऊ विमान हिरोशिमाच्या आकाशात येते, पण थोड्याच वेळात परत जाते. जपानी अधिकाऱ्यांना वाटले की हिरोशिमाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आलेले हे एक सामान्य अमेरिकन लढाऊ विमान असावे. तो विमान निघून गेल्यानंतर धोका टळला आहे असे जपान्यांना वाटले. त्यामुळे धोक्याचे सायरन बंद करण्यात आले. या काळात जपान आपल्या सर्वात वाईट परिस्थितीतून जात होता. त्यावेळी दुसरे महायुद्ध सुरू होते आणि जपान इटली व जर्मनी सोबत मिळून इतर राष्ट्रांविरुद्ध लढत होता. त्यांची दोन्ही मित्र राष्ट्रे हारली होती, पण जपान अजूनही पराभव स्वीकारायला तयार नव्हता. मात्र या काळात जपानची परिस्थिती खूप खालावली होती. जपानमध्ये अन्न आणि पाण्याची टंचाई निर्माण झाली होती. लोक भुकेने मरत होते. दुकानांमध्ये शिधा संपला होता. पेट्रोलचे भाव गगनाला भिडले होते. एका सामान्य जपानी नागरिकाची आर्थिक परिस्थिती इतकी बिकट झाली होती की जपानच्या रस्त्यावर एकही खासगी गाडी दिसत नव्हती. 6 ऑगस्ट 1945 त्या सकाळी रस्त्यावर सर्वत्र फक्त पदचारी आणि लष्करी वाहनेच दिसत होती. जेव्हा ते अमेरिकन लढाऊ विमान हिरोशिमाच्या आकाशातून परत गेले तेव्हा जपानी सैन्याला वाटले की ते विमान युद्धाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आले असावे. जपानी अधिकाऱ्यांचा हा अंदाजही बरोबर होता, पण त्यांना हे माहीत नव्हते की ते विमान युद्धाच्या परिस्थितीचा नव्हे तर हवामानाचा आढावा घेण्यासाठी आले होते. जेव्हा विमान परतले तेव्हा जपानी अधिकाऱ्यांच्या जीवात जीव आला. पण काही वेळाने सकाळी सुमारे 8 वाजता दक्षिणेकडून दुसरे विमान आले. जपानी सैन्य हे विमान थांबवू शकले असते, पण त्यांना वाटले की हे विमान सुद्धा आधीच्या विमानाप्रमाणेच परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आले आहे. पण त्यांना कल्पना नव्हती की हे विमान त्यांच्या मृत्यूचा आदेश घेऊन आले होते. जपानच्या दिशेने जाणारे हे विमान एनोला गे नावाचे एक बॉम्बर विमान होते. या विमानाला मेजर थॉमस फेरे हे उडवत होते. सकाळी बरोबर 8:01 लिटल बॉय नावाचा 4 टन वजनाचा अणुबॉम्ब या विमानातून जमिनीवर पडू लागला. या बॉम्बचे लक्ष हिरोशिमाचा ओई पूल होता, पण हवा इतक्या वेगाने वाहत होती की हा बॉम्ब लक्ष्यापासून 250 मीटर अंतरावर असलेल्या सीमा सर्जिकल हॉस्पिटलवर पडला. या बॉम्बला जमिनीवर पोहोचायला 43 सेकंद लागले. या बॉम्बची शक्ती 15,000 TNT इतकी होती आणि जेव्हा त्याचा स्फोट झाला तेव्हा तापमान 4000 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले. आकाशात उडणाऱ्या दुसऱ्या एका अमेरिकन लढाऊ विमानाचा पायलट चार्ल्स विने सांगतो की बॉम्बचा स्फोट होताच इतका तेजस्वी प्रकाश पसरला की जणू सूर्यच पृथ्वीवर उतरला आहे असे वाटले. हा स्फोट इतका भयानक होता की काही क्षणातच कॉन्क्रीटच्या इमारती वगळता पृथ्वीवरील सर्व काही धुरात रूपांतरित झाले. स्फोट झालेल्या ठिकाणापासून 15 किलोमीटरच्या आत येणाऱ्या प्रत्येक इमारतीच्या कासा फुटून विखुरल्या. अवघ्या काही क्षणात हिरोशिमा शहरातील बहुतेक इमारती जमीनदोस्त झाल्या. त्यावेळी असे वाटत होते की जणू हिरोशिमामध्ये आगीचे वादळ आले आहे. काही सेकंदापूर्वी ज्या हिरोशिमाची लोकसंख्या 2.5 लाख होती ती आता केवळ 1,60,000च उरली होती. एका क्षणात 80,000 लोक राखेत रूपांतरित झाले. अमेरिकन लढाऊ विमान एनॉर्गेचे पायलट पॉल टिप्स सांगतात की हा स्फोट इतका खतरनाक होता की स्फोट होताच विमानाच्या पुढच्या केबिनमध्ये एक तेजस्वी प्रकाश पसरला. हा स्फोट इतका शक्तिशाली होता की इतक्या उंचीवर उडणाऱ्या विमानात बसलेल्या पायलटचे दातही कापायला लागले. विमानाच्या मागील भागात बसलेल्या बॉब कॅरॉन यांनी आपल्या कोड्या कॅमेऱ्याने त्या विनाशकारी दृश्यांची अनेक छायाचित्रे घेतली, ज्यात पाहिले जाऊ शकत होते की स्फोटानंतर आकाशात जांभळे ढग जमा झाले होते आणि या ढगांच्या मध्यातून मशरूम सारखा दिसणारा एक प्रचंड मोठा पांढरा धुराचा गोळा वर जात होता. हा धुराचा गोळा द डेथ मशरूम म्हणून ओळखला जातो. या मशरूम खाली ते 80,000 लोक होते जे काही काळापूर्वी जिवंत होते. 14 वर्षांचा फिजो तारिकोसी 6 ऑगस्ट रोजी स्फोट स्थळापासून थोड्या अंतरावर उपस्थित होता. स्फोट स्थळाच्या इतक्या जवळ असूनही फिजो वाचलेल्या काही भाग्यवान लोकांपैकी एक होता. तो सांगतो की त्या सकाळी मी माझ्या आईसोबत नाश्ता करत होतो तेव्हा आम्हाला आकाशात मोठा गडगडाट ऐकू आला. आम्ही धावत बाहेर आलो. सुरुवातीला आम्हाला वाटले की तो विमानाचा आवाज असावा, पण जेव्हा आम्ही आकाशाकडे पाहिले तेव्हा तिथे विमान नव्हते. आम्हाला ईशान्य दिशेकडून जमिनीच्या दिशेने येणारा एक छोटासा गोळा दिसला. जसा तो गोळा जवळ येऊ लागला तसा तो अधिक स्पष्ट दिसू लागला. थोड्याच वेळात आमच्या लक्षात आले की तो एक बॉम्ब होता. पण हे सर्व इतक्या पटकन घडले की आम्हाला पळून जाण्याची संधीच मिळाली नाही.
फुजी पुढे सांगतात की बॉम्ब जमिनीवर पडताच एक तेजस्वी प्रकाशासोबतच भयंकर स्फोट झाला आणि मला काही दिसेनासे झाले आणि अचानक माझ्या पायाखालची जमीन इतकी जोरात हादरली की जणू पृथ्वी फाटली आहे. मला काही कळायच्या आतच एक उष्ण वाऱ्याच्या झोताने मला उचलून दूर फेकून दिले. यानंतरचे मला काही आठवत नाही कारण माझे डोळे मिटले गेले होते. पण जेव्हा मी पुन्हा डोळे उघडले तेव्हा माझ्या लक्षात आले की मी जमिनीवर पडलो आहे. जसा मी थोडे धैर्य गोळा करून उठण्याचा प्रयत्न केला तेव्हा माझ्या लक्षात आले की माझ्या एका हाताचा मांसाचा तुकडा झाला आहे. मी कसा बसा माझा तुटलेला हात सांभाळला. माझ्या सभोवतालची प्रत्येक गोष्ट राखेल बदलली होती आणि मला लगेच माझ्या आईची आठवण झाली. पण कदाचित माझ्या आईचं नशीब माझ्यापेक्षा चांगलं होतं. माझ्यासारखा तिचा हात वितळला नव्हता. ती मला सोडून गेली होती. हे सांगताना पूजाच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांचा विश्वास आहे की मेलेल्यांचं नशीब जिवंतांपेक्षा चांगलं असतं कारण त्यांना त्या आपत्तीनंतरचे भयानक परिणाम पाहावे लागत नाहीत. पूजेप्रमाणेच जिनको क्लाइन नावाची एक शालकरी मुलगी सुद्धा त्या सकाळी हिरोशिमाच्या रेल्वे स्टेशनवर उभी होती. क्लाइन म्हणते की मी आणि माझे काही मित्र स्टेशनवर उभे होतो तेव्हा अचानक एक मोठा स्फोट झाला. मी लगेच बेशुद्ध झालो. पण जेव्हा मी डोळे उघडले तेव्हा पाहिले की माझ्या आजूबाजूचे बरेच लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेले होते. ते ओढत होते पण त्यांना मदत करायला कोणीही नव्हते. मी काही लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केला पण आग इतकी तीव्र होती की मी अयशस्वी झालो. यानंतर मला माझ्या आई वडिलांची आठवण झाली आणि मी लगेच माझ्या घराच्या दिशेने धावलो. वाटेत मी अनेक मृतदेह पाहिले आणि कोणाच्या तरी चेहऱ्याची त्वचा पूर्णपणे वितळली होती. कोणाचा तरी हात तुटला होता. त्यांच्या जखमा पाहिल्यानंतर माझी अवस्था इतकी वाईट झाली की मी कोणाची मदत करू शकलो नाही. जेव्हा मी कशीबशी घरी पोहोचले तेव्हा मी पाहिले की माझी आई खूप गंभीर जखमी झाली होती. पण माझे वडील दुसऱ्या शहरात राहत होते त्यामुळे त्यांना काहीच झाले नव्हते. या अपघातानंतर आम्ही रुग्णालयात जाण्याचा प्रयत्न केला पण सर्व रुग्णालयांमध्ये इतकी गर्दी होती की आम्हाला उपचारासाठी कुठेही जागा मिळाली नाही. या घटनेनंतर काही दिवसांनी माझ्या संपूर्ण शरीरावर जांभळे डाग दिसू लागले आणि माझ्या डोक्याचे सर्व केस गळू लागले. त्या अपघातातून वाचलेल्या प्रत्येक व्यक्तीची अवस्था जवळजवळ ट्रेन सारखीच होती. हिरोशिमाच्या 1/3 लोकसंख्येची इतक्या निर्घृणपणे हत्या करूनही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष हॅरी ट्रूमन यांनी अमेरिकेच्या लष्करी सामर्थ्याचा अभिमान बाळगून निर्लज्जपणे म्हटले की आमच्या विमानांनी शत्रूवर बॉम्ब टाकला ज्यामुळे शत्रू देशात प्रचंड विध्वंस झाला. या बॉम्बचे वजन 20,000 टन होते आणि तो आतापर्यंतच्या सर्वात शक्तिशाली बॉम्बपेक्षा 2000 पट अधिक विनाशकारी होता. विश्वाची शक्ती असलेल्या या बॉम्बने आपल्या क्षेत्रप्रणालीत क्रांती घडवून आणली. ट्रम्प पुढे म्हणतात की आम्ही आणखी धोकादायक शस्त्रे बनवण्यावर काम करत आहोत. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या या वक्तव्यावरून तुम्ही आता अंदाज लावू शकता की इतक्या निष्पाप लोकांचा बळी घेतल्यानंतरही अमेरिकेला या हल्ल्याचा पश्चाताप झाला नाही. जेव्हा हिरोशिमामध्ये हा स्फोट झाला तेव्हा जपानच्या नौदलाचा एक सैनिक तिथे उपस्थित होता. आपले दुःख व्यक्त करताना तो सैनिक म्हणतो की जेव्हा स्फोट झाला तेव्हा त्यातून इतका प्रखर प्रकाश बाहेर आला की मला काही दिसेनासे झाले. यानंतर लगेचच वाऱ्याच्या एका उष्ण झोताने मला 1 मीटरवर उचलले आणि नंतर खाली फेकून दिले. मी कसाबसा गुडघ्यांवर उभा राहण्याचा प्रयत्न करत होतो तेवढ्यात वाऱ्याचा आणखी एक झोत आला आणि त्याने मला पुन्हा एकदा खाली पाडले. थोड्या वेळाने जेव्हा मी डोळे उघडले तेव्हा पाहिले की माझ्या शरीराची डावी बाजू पूर्णपणे वितळून गेली होती. दूरवर मला एक पाय दिसला जो स्फोटामुळे पूर्णपणे वाळून गेला होता. माझा घसा पूर्णपणे कोरडा पडला होता आणि माझ्या शरीरात प्राण उरले नव्हते. मी माझे सर्व धैर्य एकवटून उभे राहण्याचा प्रयत्न केला पण मला उभे राहता आले नाही. मग कसाबसा मी जवळच असलेल्या झाडाच्या खोडापर्यंत पोहोचलो. माझ्या समोर एक बाळ पाण्यासाठी तळमळत होते पण माझ्याकडे पाणी नव्हते. थोड्याच वेळात ते बाळ माझ्या डोळ्यात देखत वेदनाने व्याकुळ होऊन मरण पावले. या स्फोटानंतर वाचलेले लोक आपला जीव वाचवण्यासाठी रस्त्यावर इकडे तिकडे धावू लागले. रस्त्यावर चालणारे लोक असे दिसत होते जणू काही मेलेले पुन्हा जिवंत झाले आहेत. त्यांच्या तोंडातून रक्त वाहत होते आणि त्यांच्या संपूर्ण शरीरावरील त्वचा व मांस अशा प्रकारे लटकत होते की त्यांना हलकासा स्पर्श केला तरी त्यांचे मांस आपल्या हातात येईल असे वाटत होते. हे सर्व तळमळणारे लोक पाण्यासाठी ओढत होते पण त्यांना पाणीही मिळाले नाही. जरी या स्फोटानंतर सकाळी 11 वाजता पाऊस पडला तरी हा पाऊस पाण्याचा नव्हता तर स्फोटामुळे निर्माण झालेल्या किरणोत्सारी पदार्थांचा होता. या पावसात पडणारे पाणी ग्रीस सारखे काळे होते. त्यावेळी जो कोणी तिथे उपस्थित होता आणि या पावसाच्या संपर्कात आला त्याला त्वचेच्या कर्करोगासारखे जीवघेणे आजार झाले. अनेक आकडेवारीनुसार स्फोटानंतर लगेचच 80,000 लोकांचा मृत्यू झाला परंतु स्फोटामुळे झालेल्या परिणामांमुळे आणखी 60,000 लोकांचा मृत्यू झाला. आणि त्या स्फोटात जखमी झालेल्या यामुची याने सांगितले की जेव्हा त्यांना शुद्ध आली तेव्हा त्यांनी आपल्या डोळ्यासमोर अनेक लोकांना वेदनाने विवळत मारताना पाहिले. त्यांना वाटले की आपणही मारले जाऊ
पण मग स्फोटातून वाचलेली 2 मुले त्यांच्याकडे आली आणि त्यांना जवळच्या दवाखान्यात घेऊन गेली. या म्हणजे सांगतो की दवाखान्यात पोहोचताच त्याने पाहिले की दवाखान्याच्या जमिनीवर सर्वत्र जळालेले मृतदेह पडले होते. त्या दवाखान्यातील काही सुरक्षित डॉक्टर लोकांच्या जखमांवर मलमपट्टी करत होते. तिथे उपचार घेत असलेल्या काही लोकांचे चेहरे वाईट रीतीने भाजले होते, तर काहींचे हात भाजले होते. त्यांच्या शरीरातून पांढऱ्या धारा आणि रक्त बाहेर पडत होते. लोक इतके भयंकर जखमी झाले होते की त्यांच्याकडे पाहुलं पण जात नव्हतं. संपूर्ण हिरोशिमा आणि जपान अमेरिकेच्या हल्ल्यापुढे हतबल झाले. पण अमेरिकेचे दृष्ट हेतू अजून पूर्ण झाले नव्हते. या हल्ल्यानंतर बरोबर 3 दिवसांनी 9 ऑगस्टच्या सकाळी अमेरिकेने पुन्हा एकदा जपानच्या दुसऱ्या शहरावर नागासाकीवर तसाच अणुबॉम्ब हल्ला केला. सुरुवातीला हा हल्ला जपानच्या कुकुरा या औद्योगिक शहरावर होणार होता, पण खराब हवामानामुळे सकाळी बरोबर 11 वाजता हल्ल्याचे ठिकाण कुकुरावरून बदलून नागासाकी करण्यात आले. मग अमेरिकन लढाऊ विमान B-29 ने आपल्या पोटातून फॅन्टम बॉम्ब सोडला. 4500 किलो वजनाचा हा बॉम्ब हिरोशिमावर टाकलेल्या लिटल बॉय बॉम्ब इतका शक्तिशाली होता. 52 सेकंदात हवेतून खाली पडल्यानंतर हा बॉम्ब जमिनीपासून 500 फूट उंचीवर फुटला. शहराबाहेर काम करणारे काही मजूर सांगतात की जेव्हा बॉम्ब फुटला तेव्हा त्यांना सुरुवातीला काहीच कळाले नाही, पण नंतर त्यांनी पाहिले की सर्वत्र मृतदेह पडले होते. त्यांच्यापैकी काही जण म्हणतात की आम्ही यापूर्वी अणुबॉम्ब बद्दल कधीच ऐकले नव्हते, त्यामुळे आम्हाला काहीच कळाले नाही. जे लोक वाचले त्यांच्या शरीराची त्वचा वितळत होती. लोक मदतीसाठी किंचाळत आणि ओरडत होते. स्फोट झालेल्या ठिकाणापासून 1 किलोमीटरच्या परिसरातील सर्व काही धूर किंवा राखे बदलले होते. या हल्ल्यात सुमारे 74,000 लोक ठार झाले आणि तितकेच लोक जखमी झाले. या हल्ल्यातून वाचलेली मुलगी मिची होत्तरी सांगते की त्यावेळी मी 15 वर्षांची होते. मी माझ्या शाळेतील सर्वात हुशार विद्यार्थिनी नव्हते, पण मी नक्कीच सर्वात बुद्धिमान विद्यार्थिनी होते. म्हणून स्फोटाच्या आधी जेव्हा शहरात धोक्याचा सायरन वाजला तेव्हा आमच्या शिक्षकांनी आम्हा सर्वांना जवळच बांधलेल्या बंकरमध्ये जाऊन लपायला सांगितले. माझे सर्व मित्र हा इशारा गांभीर्याने घेत नव्हते, त्यामुळे ते सर्व वर्गातून बाहेर येऊन शाळेच्या मैदानावर फिरू लागले. पण मी त्या बंकरमध्ये जाऊन लपले. थोड्याच वेळात प्रचंड आवाजासह एक भयंकर स्फोट झाला. माझ्या समोर बंकरच्या बाहेर उभे असलेले माझे मित्र अचानक गायब झाले. स्फोटातून निघणाऱ्या प्रकाशामुळे मला काही काळासाठी काही दिसत नव्हते. अचानक गरम हवेचा इतका जोरात झोत बंकरमध्ये आला की मी एका जोरदार धक्क्याने भिंतीवर आदळले. थोड्या वेळाने जेव्हा मी डोळे उघडून बाहेर आले तेव्हा मला माझ्या मित्रांचे मृतदेह माझ्या समोर दिसले. तिथे सगळीकडे मृतदेह पडले होते. मला त्यांना ओळखताही आले नाही. तोपर्यंत लोकांनी अणुबॉम्बचे नावही ऐकले नव्हते, त्यामुळे त्यांना वाटले की आकाशात सूर्याचा स्फोट झाला आहे. नागासाकीवरील हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष हॅरी ट्रुमन यांनी पुन्हा एकदा आपल्या देशाला संबोधित केले. या संबोधनात ते म्हणाले की जर जपानने अजूनही पराभव स्वीकारला नाही तर ते पुन्हा हल्ला करतील आणि जपानचे हजारो सामान्य नागरिक मारले जातील. त्यामुळे जपानने शरणागती पत्करणे चांगले आहे. हिरोशिमा आणि नागासाकीवर अणुबॉम्ब हल्ले झाले आणि 8 ऑगस्ट रोजी जेव्हा व्हिएत युनियननेही जपान विरुद्ध भूमिका घेतली तेव्हा जपानने 6 दिवसानंतर आपला पराभव मान्य करून शरणागती पत्करली आणि याबरोबरच दुसरे महायुद्धही संपले. हे युद्ध जरी एकाच दिवशी संपले असले तरी त्याने हिरोशिमा आणि नागासाकीवर अशा प्रचंड जखमा केल्या ज्यांची आपण कल्पनाही करू शकत नाही. हिरोशिमा आणि नागासाकीवरील हल्ल्यानंतर गांधीजींचे हे वचन, डोळ्यांच्या बदल्यात डोळा संपूर्ण जगाला अंधे करते, अगदी तंतोतंत लागू पडते. मित्रांनो, या घटनेबद्दलचं तुमचं मत तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सोबत, रिलेटिव्ह सोबत शेअर करा आणि जाता जाता माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू. बाय.